नमस्कार मंडळी. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला खतरनाक असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तर आता मोहब्बतला कळालेलं असतं की मधुभाऊ कोमात गेले, पण मात्र भीती असते. समजा मधुभाऊ कोमातून बाहेर आले आणि त्याने जर मोहब्बत किंवा नागराजचं नाव सांगितलं तर सगळा खेळ खल्लास होईल. तो आता नागराजला फोन करतो आणि थेरडा म्हणजे मधुबाई जिवंत आहे म्हणून सांगतो. तिकडे उठला तर इकडे आपली 113% थिरडी उठली म्हणून समज. त्यामुळे काही एक कर, तिकडे जा आणि म्हाताऱ्याला संपून टाक, मारून टाक, कारण तू घरचा आहेस आणि तूच हे काम करू शकतो. जर तू गेला तर इकडे कोणाला संशय देखील होणार नाही. नागराज ठीक आहे बोलतो, हॉस्पिटलसाठी निघतो. मधुभाऊंना कायमचं संपवण्यासाठी इकडे आपण पाहतो तर काय, सायली आणि अर्जुन कडे पोलीस आलेले असतात चौकशी करण्यासाठी. पोलीस बोलतात, तुम्हाला काय वाटतं मधुभाऊंना कोणी मारलं असेल? तुमचा कोणावर संशय आहे का? नाही म्हणजे त्या दिवशी दहीहंडीला जे पाहुणे आले होते त्यांच्यापैकी कोणावरती संशय आहे का? तेव्हा सायली बोलते, नाही आमच्यापैकी कोणावरतीच आम्हाला संशय नाही, पण एका माणसावरती संशय आहे. पोलीस बोलतात, कोणावरती? सायली बोलते, महब शिकरे, कारण ऑलरेडी तो एक खूप मोठा गुंडा आहे आणि आमच्यावरती सूड उगारण्यासाठी त्यांनी हे सगळं केलं असेल. पोलीस बोलतात, ठीक आहे, आम्ही त्या व्यक्तीची चौकशी करू. आणि बरोबर त्याच वेळेला तिथून नागराज आलेला दिसतो. तो पाहतो का तर काय, अर्जुन सायली दोघेही पोलिसांशी बोलत असतात. तो विचार करतो, चांगली संधी आहे, जातो आणि म्हाताऱ्याचं काम तमाम करून टाकतो असं म्हणत असतो. आता मधुभाऊंच्या खोलीत जातो, पाहतो तर काय, तिथे कोणीच नसतं. कोणी कंपाऊंडर असतं ना कोणी नर्स असतात. नागराज बोलतो, ही संधी आहे, म्हाताऱ्याचं काम तमाम करून टाकतोय. याचा ऑक्सिजन मीटर काढून टाकतो, ज्याच्यामुळे याचा श्वास बंद पडेल आणि तो मरून जाईल. कोणाला काहीच कळणार नाही, पत्ताच लागणार नाही. सगळ्यांना असं वाटलं की ट्रीटमेंट सुरू असताना म्हाताऱ्याचा मृत्यू झाला, थेरडा गेला असं म्हणत असतो. मधुभाऊंच्या तोंडावरती असणारा मास्क काढू लागतो. इकडे आपण कॉरिडॉर एरियामध्ये आपण पाहतो तर पोलीस तिकून निघून गेलेला असतात. सायली आता अर्जुनला बोलते, अहो तुम्ही घरी जा, जरा आराम करा. कालपासून तुम्हाला कसलाच आराम नाही मिळालेला. तुम्ही फक्त धावपळ करताय. पूर्ण आजी, आई, अस्मिता या सगळ्या तुमच्या आधाराची गरज आहे. कालच्या प्रसंगामुळे सगळीच घरची घाबरलेत. तुम्ही जा, त्यांना धीर द्या, इथे मी बसते आणि मधुभाऊंना सावरते. अर्जुन सुरुवातीला नाही म्हणत असतो, पण सायली त्याला फोर्स करते. त्यामुळे अर्जुन ठीक आहे बोलतो आणि घरी निघून जातो. सायली मात्र मधुभाऊंच्या रूमच्या दिशेने येत असते, पण बाहेरून खिडकीतून जे दृश्य पाहते तिला खूप मोठा धक्का बसतो. ती पाहते तर काय, नागराज मधुभाऊंचा मास्क काढत असतो. ऑक्सिजन मास्क पाहून तिला खूप मोठा धक्का बसतो. ती शंभरीने आतमध्ये धाव घेते आणि त्यांना आडवत बोलते, नागराज काका थांबा, हे काय करताय तुम्ही? त्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो. खूप रागाने आणि शॉक होऊन नागराजकडे बघू लागते. ती जोरातच ओरडते, नागराज काका अहो हे तुम्ही काय करता? तुम्ही मधुभाऊंचा मास्क काढत होता असं म्हणता. असं मुद्दामत हातामध्ये घेतलेले मधुभाऊंचे प्राण वाचवते, याचा अर्थ तुम्ही तर मधुभाऊंना जखमी नाही ना केलेत? तेव्हा नागराज बोलतो, नाही सायली, मी तेवढा काढत नव्हतं असं बोलतो. नागराज काका प्लीज खोटं बोलू नका, मी तुमच्या स्वतःच्या डोळ्यानं बघितलं तुम्हाला माझ्या मधुभाऊंचा मास्क काढताना. अहो देवाला तरी घाबरा, तुम्ही माझ्या मधुभाऊंना मारून काय मिळणार होत नाही. आता मी शांत बसणार नाही, तुम्ही जे काही केलं ना ते सगळ्यांना सांगणार, रविराज काका यांना सगळ्यांना सांगणार. पण नागराजला इतकी भीती वाटत असते की तो मात्र तिथून पळून जातो. सायलीला काय करावं काहीच कळत नसतं. ते समोर पाहते तर मधुभाऊंचे डोळे उघडलेले असतात आणि एकाकी वशनीवाची रिडिंग सुद्धा ब्लिंक होत असतात, चेंज होत असतात. आणि हे सगळं पाहून तर सायली जाम घाबरतो, खूप पॅनिक होते आणि नर्सला जोरजोरात हाक मारू लागते, जोरजोरात ओरडू लागते, नर्स पटकन या, डॉक्टर पटकन या. मधुभाऊंनी डोळे उघडले, बहुतेक त्यांना शुद्ध आली. तितका आनंद सुद्धा झालेला असतो प्रेक्षकांना, कारण ऑक्सिजन मीटर काढल्यामुळे त्यांचा श्वासोश्वास फुलू लागतो आणि त्यामुळे एकाएकी त्यामुळे ट्रिगर होऊन एकाएकी कोम्यातून बाहेर सुद्धा येऊ शकतात. प्रेक्षकांना हा ट्विस्ट आपल्याला येणाऱ्या उद्याच्या भागामध्ये बघायला मिळणार, कारण त्यांचे डोळे उघडलेले आहेत. याचा अर्थ काहीतरी मोठा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. इकडे आता नागराज काय होतं, अर्जुन त्याचं काय करतो, हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरेल. अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेट्स बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.